जेवढे काही मराठी बॉडी बिल्डर आहेत महाराष्ट्रातले बॉडी बिल्डर, तर त्यांना 2 फेडरेशनच्या मध्ये अडकून पडायला लागत आहे असं मला वाटतं आहे. कारण मी पण गेले 20 वर्ष बॉडी बिल्डिंग केले, मी दोन्ही फेडरेशनमध्ये केले. तर होतं कसं की एक फेडरेशन म्हणते की आमचं कॉम्पिटिशन केल्यात तरच तुम्हाला छत्रपती शिवछत्रपती अवॉर्ड भेटेल, आणि दुसरी फेडरेशन म्हणते की जर तुम्ही आमच्या फेडरेशनमध्ये कॉम्पिट केलं तर तुम्हाला जॉब मिळेल. सो मला एवढं सांगायचं आहे आपल्या सगळ्या बॉडी बिल्डर लोकांना की जॉबसाठी एक फेडरेशन तुम्हाला फोर्स करते आहे आणि दुसरी फेडरेशन फोर्स करते आहे शिवछत्रपती अवॉर्डसाठी. सो याच्यावरती थोडासा विचार करा की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे आणि आत्तापर्यंत किती लोकांना शिवछत्रपती अवॉर्ड भेटला आहे आणि किती लोकांना जॉब भेटला आहे. सो थोडासा विचार करा आणि डिसिजन घ्या, कारण आत्ता डिसिजन घेतलं तरच पुढे लाईफ तुम्ही चांगली कराल.